कुणाच्या बापाच्या, नाही कुणाच्या बापाच्या, कुणाच्या बापाच्या, घेतल्याशिवाय राहत नाही, कुणाच्या बापाच्या, राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कुणाच्या बापाच्या. शहरामध्ये गेल्या कित्येक महिन्यापासून पाण्याची प्रचंड टंचाई सुरू आहे. शिवसेनेतर्फे आम्ही महानगरपालिका आयुक्तांना वारंवार निवेदने देऊन ज्या भागात टंचाई सुरू आहे त्या भागातील महिलांची, पुरुषांच्या नावांची यादीसुद्धा देऊन, त्यांचे मोबाईल क्रमांकसुद्धा देऊन यांनी एकही दिवस टँकर पोहोचवलेला नाही. त्यानंतर आम्ही उपायुक्तांना येऊन भेटलो. उपायुक्तांनी आम्हाला अनेक वेळा याद्या मागितल्या, आमच्या शिष्टमंडळांनी अनेक वेळा याद्या नेऊन दिल्या. त्यानंतर त्यांना फोनवरून सुद्धा अनेकदा सांगितले. मात्र मी स्वतः आली की ते हो म्हणतात. मग आमचं शिष्टमंडळ आलं की या टेबलावरून त्या टेबलावर फिरवतात. गेला महिनाभर झालं हेच सातत्याने सुरू आहे. म्हणून मग आमच्या महिला संतप्त झाल्या आणि म्हणाल्या की ताई, याचा आपल्याला परमनंट तोडगा काहीतरी काढावा लागेल आणि तो तोडगा फक्त एक आंदोलन केल्याने होऊ शकणार नाही, त्याचा वर्षभर पाठपुरावा करणं आवश्यक आहे. कारण आता पावसाळ्याची जर सुरुवात होत आहे आणि पाऊस पडला की महिनाभरात पाण्याची पातळी वाढेल, पुन्हा महानगरपालिकेला पाण्याच्या प्रश्नाचा विसर पडेल. तो विसर पडू नयेत म्हणून आम्ही वर्षभराकरिता शिवसेनेतर्फे एक शिष्टमंडळ नियुक्त केलेलं आहे. ते शिष्टमंडळ दर 8 दिवसांनी महानगरपालिकेमध्ये येऊन याचा पाठपुरावा करणार आहे आणि पुढच्या वर्षीचा उन्हाळा सुरू व्हायच्या आधीच या टंचाईचं जास्तीत जास्त प्रमाणात सोल्युशन निघालेलं पाहिजे, याकरिता आम्ही पाठपुरावा करणार आहोत. जय भवानी, जय शिवाजी.